नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि आम्ही चाललो आहे थोडंसं खाली शेवरी चकटावर. म्हणजे ॲक्च्युली आईने लाकडं तोडून ठेवलेले आहेत. नाही तोडलेले आहेत ना लाकडं? तोडलेले आहेत. म्हणजे आता जे कवल वगैरे तोडतात ना, तर तेव्हा ती लाकडं तोडलेली आहेत, ते आता घेऊन यायचे आहेत. तर त्यासाठी आईसोबत चाललेलं आहे. सूर्यदेव तिकडे वरती आहेत, आम्ही चाललो आहे खालच्या दिशेने. गावाला सकाळ झाली की काही ना काहीतरी कामं चालू असतात. तर आज लाकडं आणायला चाललं आहे. आई म्हणत होती उद्या आणली असती, तर म्हटलं चल जाऊया, काय आहे ते घेऊन येऊ. ऊन खाते होय. सुन्याचे फणस आलेत पूर्ण पिकायला. हे बघा मोठं मोठं. हा इकडचा बारका आहे ना, हा कापा आहे ना. बारक्याचे दात हे असे कमी कमी असतात ना, छोटे असतात. हे बघा दिसलं मला, छोटे छोटे असतात. आणि कापाचे बघा असे जरा मोठे असतात. तर हा कापा फणस भरपूर लागलेत मला वाटतं. काजूला आतासा मोहर येतोय. हा बघा, एवढा बिया लागून भाजी पण खाल्ली असते. सगळे काजूंची अशीच अवस्था आहे. आपल्या घराजवळ आहे तो पण, जंगलामध्ये ते पण, सगळ्यांना आता असा मोहर येतोय. म्हणजे होळीनंतर आपल्याला बिया खायला मिळतील. शेवटी कसं निसर्गावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. यावर्षी काहीतरी गडबड झाली काजूच्या बाबतीत, त्यामुळे आमच्या साईडला काजू थोडे उशिरा चाले. आणि आपण आलेले आता कुठं, शेवरी चकटावर. आईने हे आणलंय बांधायला, पण तरी पण वेली लागतील. तर हे बघा, ह्याच्या वेली काढायच्या लाकडा बांधायला. म्हातारी बघा, म्हातारी ह्या अशा उडतात, मस्त वाटतं बघायला. हे इकडे आहे अळूचं झाड. अळू भरपूर लागलेत. अळू पण हे पिकतील होळीपर्यंत. हे अळू बघताय, हे बघा, हे फळ पण आहे ना, मस्त लागतं, आंबट गोड असतं थोडं. आणि हे आता होळीमध्ये तयार होईल. भरपूर लागलेत. हे आपल्या कवालट्यामध्येच आहेत, म्हणजे काही टेन्शन नाही. इकडे तर बघा किती आहेत. पिकतील, एक होळीच्या अगोदरच वाटतं पिकतील. भरपूर एकदम आहेत. चला काही टेन्शन नाही. आता अळू पण खायला मिळते आपल्याला थोड्या दिवसामध्ये. इकडे आईने लाकडं ठेवलं नाही म्हणते, कोणतरी नाही आला ते, हो ना. तर ही लाकडं आपल्याला घेऊन जायची आहेत आता. आई भारी बांधते, भारी म्हणजे लाकडाची भारी. तोपर्यंत इकडे ॲक्च्युली आपण आलो आता आपल्या कवालट्यातून, बनांच्या कवालट्यात. आणि बनांच्या कवालट्यात आहे कोकंबी. कोकंबी म्हणजे रातांबीचं झाड. तर बघूया रातांबे लागलेत काय. इकडे काजूची लागवड पण केली आहे रामादान. काजूचं कसं आहे, काजू लावलेत ना की एवढी देखभाल जास्त करावी लागत नाही, त्यामुळे काजूची बाग आहे ना लगेच तयार होते. आंब्यांची जी कलमं असतात त्यांना कसं आहे, भरपूर त्यांची काळजी घ्यायला लागते. स्टार्टिंगचे 2 वर्ष तरी पाणी घालायला लागतं. त्याच्यानंतर पुढे पण आजूबाजूला साफसफाई भरपूर ठेवावी लागते. काजूचं तसं नाही. काजू एकदा तयार झाला म्हणजे त्याने एकदा जीव धरला की मग तो आपोआप जगतो. एवढं काय टेन्शन नसतं त्याचं. काय भारी वाटतंय. कवडा ओरडतोय, रानकोंबडी ओरडत आहेत. किती भारी वाटतंय बघा. आवाज येतोय काय? एवढी शांतता आणि एवढा निसर्ग आता फक्त हळूहळू गावालाच उरलं. त्यामुळं गावाला जपणं आपल्या हातात आहे, ते जपलं पाहिजे. नाहीतर मग काय होईल माहीत आहे का, हे पण आपल्याला बघायला मिळायचं नाही. हे बघा, हे आहे रातांबीचं झाड. तर रातांबे लागलेत भरपूर. हे बघा,
भरपूर लागेल. पिकायला आलेत आता सध्या, पण अजून पिकलेलं काही दिसत नाही यावर एक पण लागले भरपूर. ॲक्च्युली ही नवीन आहे, जुनी आहे ती तिथे खाली आहे ती बघा, ती मेन रातांबी म्हणजे जुनं झाड आहे ते. आणि हे नवीन लावलं आहे, मला वाटतं हे 2-4 वर्षात तयार झालं आहे. आता पीक काय आपल्याला मिळालं नाही, खाली बघू एकदा. जंगलात कधी आलात तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असो. त्यातली अजून एक गोष्ट, रातांबा तुम्ही पिक्का तर खाऊ शकता, पण जर रातांबा पिकलेला नसेल आणि जर तुम्हाला भूक लागली असेल किंवा काही खायचं मन झालंच असेल तर ही जी पानं असतात ना, कोवळी पानं, ही बघा, ही खाऊ शकता तुम्ही. ही जी कोवळी पानं असतात ना, ह्याची चटणी पण एक नंबर होते. किंवा जर तुम्ही चटणी मीठ आणलं तरीसुद्धा ही जी कोवळी पानं तुम्ही खाऊ शकता, मस्त लागतात. खाल्ली नसेल तर कधी खाऊन बघा, एकदम टेस्टी. आणि कसं आहे, जंगलात माहिती आहे तुम्हाला, कधी कधी अशी वेळ येते की काहीतरी आपल्याला खायला पाहिजे, तर त्यावेळेस तुम्ही याची पानंही खाऊ शकता. तर रातांबीचा असाही एक वापर आहे, फळंही खाऊ शकता आणि पानंही खाऊ शकता, म्हणजे बहुउपयोगी रातांबी. या झाडावर तर आपल्याला काय इतका रातांबा भेटला नाही. पुढे बघूया. जंगलात चालताना पायाखाली वगैरे ना वेली वगैरे अटकतात, हे लक्ष द्यायचं. इकडे आता जंगल होणार आहे रातांबीचं, हे बघा. या बाजूस पण आहे ना आता रातांबीच होणार आहेत, हे बघा. इकडे 10-1 रोपं तरी तयार आहेत. इकडे पण 2 रोपं तयार आहेत. इकडे पण लागलं आहे, पण तेच आहे की अजून पिकायला नाही याच्यावरती पण. हे बघा, या साईडला पण लागलेत, पण पिकलेला काही दिसत नाही आहे, एक पण नाही पिकलेला आहे. चला, रातांबी तसं मी लास्ट टाईमला खाल्लेला, 1-2-4 दिवसापूर्वी आपण खाली गोधडीत गेलेलो ना, तेव्हा रातांबा खाल्ला होता. आता काय रातांबा आपल्याला खायला मिळत नाही, कच्च्याच येऊ नंतर खायला. तर आता आलेलो तर वरच्या वाटेनं मी आडवा तिडवा चालत आता नीट वाटेने जाऊया. इकडे खाली गेलो ना आपण तर पोहायला वगैरे जातो, डुबवसा वगैरे, डुबवसा पाताळी वगैरे, तर या साईडला आहे. आणि इकडे खाली वाघदरा आला आणि मग हे आपले खाली आहे तो ओढा आहे. आणि इथे आहे ही शेवरी चट्टावरची बाव म्हणजे विहीर. आज सकाळ झालेली, आई म्हणत होती लाकडं आहेत, तर बोलत चल जाऊया लाकडं घेऊन येऊ. कारण कसं आहे, आईला 2 फेऱ्या मारायला लागतील. तर आता मी आलो तर एका फेरीत सगळं होऊन जाईल. करवंदाची पेपटी वाजवलेली आणि इकडे ही करवंदाची मोठीच्या मोठी जाळ. इथे करवंद लागलेली काही दिसत नाहीत, फुलं आलेत भरपूर. आहेत करवंद आहेत, ही बघा. इकडे करवंद आहे, तिकडे पण लागले ती बघा. त्यानंतर या बाजूस पण लागलेत. लजीज कसले आंबट आहेत. चटणी झाली असती, पण शोधत बसावं लागेल. त्यापेक्षा जरा अजून लागली ना, नंतर चटणी बनवूया. करवंदाचं पण तुम्हाला माहिती आहे, फुलं खाऊ शकता, याचा कोंब खाऊ शकता, कच्ची करवंद खाऊ शकता, पिक्की करवंद खाऊ शकता. पिक्की करवंद सुकून पण खाऊ शकता आणि कच्च्या करवंदाची चटणी किंवा लोणचंही बनवू शकता. आलं भारीच की. लाकडं अजून ना ओली आहेत थोडीशी. ही ॲक्च्युली आंब्याची एकासाठी फान तोडली होती, त्याची लाकडं आहेत. त्यामुळे मोठा काय भारा नाही केलेला आहे, छोटं गोईलं केलेलं आहेत आणि घेऊन चाललो आहे. चला लाकडं घेऊन आता घरी जाऊया. इकडे आईने एक गोयला घेतला आहे, इकडे मी एक गोयला घेतला आहे. चला, ॲक्च्युली आमच्या प्रॉब्लेम माहिती आहे गावचा, कुठेही गेलात ना तरी घरी जाताना मोठी चढण आहे. त्यामुळे आता चढणीने वर जायचं आहे आणि डोक्यावर वजन आहे. त्यामुळं मग नंतरच भेटूया. कसं आपण डोंगरात राहतो ना, त्यामुळे कुठे गेलं तरी मग जायला उतार असतो आणि घरी यायला मग
चढण असते. डांबे आता मुंबईला न्यायचे आहेत, बघूया केवढे नेता येतात. कसं आजूबाजूला जायचे म्हटल्यानंतर एक 40-50 तर न्यायला लागतील डांबे. या फांदीचे आणि ह्या फांदीचे वगैरे काढून न्यायला लागतील. अजून हे तयार होत आहेत, हे आहेत ना अजून तयार होत आहेत, छोटे आहेत, जाड होतात असे मजबूत मस्त. आणि कसं जून शेवग्याच्या शेंगा मजा नाहीत खायला, ज्या अशा तयार झालेल्या फक्त असतात ना त्या चांगल्या. तर हे सगळे तयार आहेत, हे आपण नेऊ शकतो. आणि आपला काजू होळीला येऊ ना तेव्हा काजूच्या बिया आपल्याला मिळणार. अजून काय बिया अशा मोठ्या मोठ्या लागलेल्या नाहीत. हां पण तुरा येतो आहे आता मस्त, या बाजूने दिसेल तुम्हाला तुरा. हा बघा इकडे वरती, त्यानंतर इकडे पण थोडा थोडा या फांदीला वगैरे दिसेल तो बघा. तुरा येतो आहे म्हणजे बरं वाटतं आहे, काजू खायला मिळणार. कारण हा काजू आपल्याला कधीच निराश करत नाही, दरवर्षी लागतो. पसरला पण चांगला. आणि कसं आहे परसवनामध्ये आहे ना तर त्याला पाणी पण चांगलं मिळतं. कुठलंही जेव्हा फळ धरतं ना तेव्हा अशी ही पालवी येते. आंबा असो, फणस असो, काजू असो, ही जी पालवी येते ना त्याच्यानंतर त्याला पुढे तुरे येणार. तर ही पालवीच ॲक्च्युली यावर्षी काजूंना आली नव्हती, ती आता येते. त्यामुळं मग काजू उशीर आहेत. आता बघाल तर सगळीकडे पालवी येते, ही बघा ह्याला आले आहे बघा. त्याच्यानंतर इकडे पण बघताय, ही बघा ही नवीन पालवी. ही नवीन पालवीच आपल्याला मग काजू देऊन जाते. या बाजूला पण बघा. आज गावामध्ये घरभरणी पण आहे. बाळू गडशी यांच्या घराची आज घरभरणी म्हणजे गृहप्रवेश. तर आज गणेशपूजन आहे आणि त्याच्यानंतर दुपारी महाप्रसाद वगैरे असणार आहे आणि पूजा वगैरे मेमध्ये असणार आहे. तर तिकडे पण जायचं आहे. चला तिकडची पण तयारी झालेलीच आहे लगभग. गावचा जो गृहप्रवेश असतो ना, घरभरणी बोलतात गावाला, तर घरभरणी एक पारंपरिक पद्धतीने असते. बोहरी वगैरे घेतली जाते. चला असं थोडेमध्ये जाऊया घरभरणीला. नाव घे नाव घे नाव घ्या नाव घ्या. हां नाव घ्या नाव घ्या. मंगलसूत्राच्या 2 वाट्या, माहेर सासरची खून, रामचंद्र भक्तांचे नाव घेते, बनियांची सून. वा वा मस्त. आता नाव 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 काकी नाव. घरभरणी झाली, रिबीन कापली गेली. आता आम्ही तिथून निघालो आहे. आता काय कामं नाही तिथं जास्त. बंटीकडे आलो आहे. बंटी काय रे. बंटीचे इथे पपई घेऊया जरा 1-2. एक घेतला आहे, अजून एक तयारवाला मस्त काढ. हां हां एकच काढ, बाजू हलवतोयस. हां कडक एकदम. चला चला अजून हाय एक पण नको, 2 बस झाले. जरा पिकू दे त्याला, पिकू दे मग खाऊ. मुंबईला यावर्षी न्यायला बरंच काय काय आहे रे. पपई आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, आंबे आहेत. घरातून परत आता बंटीकडे आलेलं आहे. पपई घरात ठेवले, पपई गावाला पपई बोलतात. तर ठेवलेत आणि आता महाप्रसादाची वेळ तर 1 वाजता होणार आहे. तर तेव्हा जे मोठी माणसं आहेत ती जेवण वगैरे करत आहेत. आम्ही कसं जेवण वाढणारी माणसं ना, तर आमचं काम नंतर चालू होतं. तर आता काय करायचं, तर
साहिल बनवतोय खारमाट. पांढरे पांढरे आंबे आहेत रे एकदम मस्त. सोलून घेतोय, त्याच्यात चटणी मीठ मसाला टाकू. हा बॅटरी काय शोधतो? सुरी शोधतोय. दिवसाची बॅटरी. इकडे आतमध्ये नको भेटवायला. जोपर्यंत आंबे पिकत नाही ना तोपर्यंत आमचा हाच सहारा. एकदा आंबे पिकायला लागले मग खारमाट बंद. मग खारमाट नाही, मग नुसत्या दगड्या. घे वलट दगड्या आणि वलटे. बंटी नेम चढवला नाही माहिती काय? मग त्या दिवशी आंबे कसले टिकलला, रक्की काढायची, मग ते सोय सोय केली असती. आता काय येणार, रक्की नाही येणार आता. आता कशी मग ते करतात ना, कोय कोय बंटीची बायकोची कुठे सोय. काढली असते कुठं आहे काय माहिती. काय माहिती. नशिबात असेल ते भेटेल. काय काय परत बोल. नशिबात असेल ते भेटेल. डायलॉग बघा. नशिबात मग जसं काय कायच नाही. कायच नाही. कायच नाही सध्या. होय रे, आता आम्हाला काय माहिती काय रे. हां कोण नाही सध्या. बघा इकडे किती साधा पोरगा आहे एकदम. कोण असेल ते सांगा लवकर. बघा कमेंट करा कोण पोरगी बिरगी असेल तर. मग फालतू कमेंट करू नका. हा फालतू कमेंट नका करू. फालतू कमेंट करू नका. पोरगी असेल तरच कमेंट करा नाही का. पद्धतशीर कटिंग झालेली आहे. आता कसं आहे, थोडंसं मीठ टाकूया आणि मसाला. इकडे मसाला पण आहे. पाणी सुटत मसाला कमी टाका. तिकडे तिखट असेल ना. आहे ना. पण टाक, कमीच टाक. आणि खारमट लगेच खायचं नाही, एक साधारण 5-10 मिनटं ठेवायचं कवर मोठं जरासा. हां एवढा लय वय लय पागलच काय. जाल जरासा आपल्या चवीला. बोटान टाका ना, असा त्या चमच्यानं टाकायला पाहिजे बस काय. आता असं करेल ना तो. मीठ लय चालेल, ते काय पाणी निघून जातं ना खाली. तू वड्याचं पीठ अजून म्हणलंच नाही साहेब. ते तसं नाही नको. असं नको, असंच बरोबर आहे. इकडचं राहिलंय. जाल सुटला रे, तोंडाला पाणी सुटलं रे. नाही 5 मिनिटं राहू दे मग खाऊया. हा फोटो बिटो काढून घ्या तोपर्यंत. तोपर्यंत फोटो काढा. त्याला एक 5 मिनिटं झालेत. कोरमटलं ना. यस. पाणी बिणी सुटलंय आता. आपल्या तोंडाला पण पाणी सुटलंय. तोंडाला पण सुटलं. या खाऊया आता. साहिल. साहिल भावा मेहनत घेतलेस. पाणी आणतो. काय पाणी गाल पाहिजे तुला थंड. नॉर्मल. मला कधी या म्हणजे खारमाट खायला या. गावाकडे आल्यावर ना असं खारमाट आवर्जून खावं. मुंबईला पण खाऊ शकता तुम्ही, पण हे कसं माहिती आहे का, आंबे ताजे तोडले, सोलले, मीठ मसाला टाकला की खाल्लं. लगेच खाल्लं ना की मग दात आंबतात. नाही हां, मला तर आता हलवलंच खायला लागेल काय पण. हां त्या दिवशी 2 आंबे खाल्ले, ते भारी पडले. 1 नंबर. 2 नाही, एकच खाल्ला होता. आंबले ना नंतर. मग बाकी जेवण वाढते. होय. मग आज आमचं काम सगळं तू करते, पोरांचं काम. आज लेडीज सगळ्या डिपार्टमेंट पुढं आहे जेवण वाढायला. होय, आपण पहिल्या पंक्तीत आज बसले जेवायला. माणसं कमी आहेत ना. असं नेहमी ॲक्टिव्ह राहा ना लेडीज डिपार्टमेंट. काय रे आमची कामं करत. अगो मी तिकडे गेली ना. अगो वाट का दिली नाही अंदाजच घे. वाट घेत इकडं ओके. भाजी राहिली इथं वर. हां मिरची बस झाली. अगं बस. मला काय माहिती कुठे बसले. सुरुवात करायचं. या मंडळी जेवायला या. आज घरभरणी निमित्त महाप्रसाद आहे. गरम आहे. चला मंडळी, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता घरी आलो आहे. सगळी कामं वगैरे आवरली. आता बाकीची काही छोटी मोठी कामं आहेत, भांडी वगैरे, ज्याचा लेडीज लोक बघत आहेत. तर चला घरी आलेलं आहे रखरखत्या उन्हातून. तर
आतापुरतं मंडळी इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.